राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या स्वीय सहायकावरती काही गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। राजेश गायकवाड हे महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबत अश्लील भाषेत बोलतात आणि धमक्या देतात असा आरोप आहे। जळगाव महिला बाल कल्याण विकास अधिकारी रफिक तडवी यांनी आरोप लावलेत। सोबतच राजेश गायकवाड यांना पदावरून हटवण्यात यावं अशी मागणी करणारं निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केलं गेलंय। दरम्यान हे सगळे आरोप राजेश गायकवाड यांनी फेटाळून लावलेत। सगळे आरोप तथ्यही नसून वैयक्तिक हितसंबंध दुखावल्यामुळे हे आरोप केले गेल्याचं राजेश गायकवाड यांनी स्पष्ट केलंय। आणि या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी काय आक्षेप घेतलेत ते सुद्धा आपण पाहूया। महिला व बाल विकास मंत्री असलेल्या अदिती तटकरे यांचे खाजगी सचिव असलेले राजेश गायकवाड यांच्या संदर्भामध्ये अनेक लेखी तक्रारी ह्या मुख्यमंत्री महोदयांकडे गेल्या 2 वर्ष झाले प्राप्त आहेत। पण एवढं झाल्यानंतर देखील त्यांच्यावर कुठलीही कारवाई आतापर्यंत करण्यात आलेली नाही। ह्या राजेश गायकवाडांना एवढा वरद हस्त का, ह्यांची आतापर्यंत बदली का करण्यात आलेली नाहीये त्या खात्यातून, त्यांना कुणाचं पाठबळ आहे? अदिती तटकरे आणि ह्या राजेश गायकवाडांचे काही आर्थिक लागेबंदे आहेत का, की त्या आर्थिक लागेबंदांमुळे ह्यांची बदली करण्यासाठी अदिती तटकरे घाबरतायत का? राजेश गायकवाडांना पाठीशी घालण्याचं काम अदिती तटकरे करतायत हा सवाल आज आम्हा सगळ्यांना पडतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।